नमस्कार मंडळी, मी तृषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषा विथ जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशीचा गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ आहे। आपला व्हिडिओ का लेट येत आहे तर याचं तुम्हाला कारण नेहमी सांगतच असते, माफी असावी, खूपच लेट व्हिडिओ झालेले आहेत। तरी पण मी व्हिडिओ हे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मंडळी, गोट्याच्या पाठीमागे इकडं आम्ही हे ट्रॅक्टरमधून खोडवी म्हणजे ऊसाचा जो काही जळाऊ भाग आहे तो घरात म्हणजे आपलं इंधन म्हणून वापरण्याकरता हा आणलेला आहे। अजून आहे जरा, हा झाली। तर मंडळी, व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असाल की नैवेद्य कसला। तर मंडळी, पहिल्यांदा हे सांगते की बघा, इथं जिन्याचं बांधकामाचं म्हणजे जिना कसा असणार आहे ते भिंतीवर आखून घेतलेला आहे खडूच्या साह्यानं। तर मंडळी, जो काही नैवेद्य होता तो म्हणजे जेव्हा चौकटी बसवल्या गेल्या त्यावेळेला सुयर्की सुतक असं काहीतरी होतं, त्यामुळं चौकटीचं पूजन आम्हाला करता आलं नाही। त्यामुळं मी आणि सासूबाईंनी आता हळदी कुंकू लावून घेतलेला आहे चौकटीला, आणि जो काही नैवेद्य आहे तो पण इकडं आणलेला आहे। तर गुढीपाडव्याचा हा चांगला दिवस आहे। त्या दिवशी आम्ही म्हणजे ऑलरेडी चौकटी बसवल्या होत्या पण आम्हाला त्या पुसता आल्या नव्हत्या, म्हणून आज ते काम करून घेतलं। तर मंडळी, ही एक मास्टर बेडरूम होती ज्या रूममधनं आपण बाहेर पडलो। पुन्हा या हॉलमध्येच इकडं असं अटॅच म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम असं केलेलं आहे। पुन्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये एक रूम घेतले। हे आपलं किचन आहे। किचन खूप मोठं असं धरलेलं आहे। तर बघा मंडळी, इकडं म्हणजे जिन्याचं जे काही जिन्यासाठी लागणारं मटेरियल जे काही आहे म्हणजे रॉड वगैरे हे सगळं लावून त्यांनी घेतलेले आहे। तर आम्हाला जमल तसं म्हणजे कुठल्या स्टेपला पूजा करावी लागते तिथं आम्ही आमच्या इच्छेनं आम्हाला जमल तशा पद्धतीनं करत असतो। तर जिन्याचं पण हे बांधकाम चालू झालं, त्यामुळे इथं पण थोडीफार पूजा केलेली आहे आणि गोड म्हणून नेहमीसारखं शिरा बनवलेला आहे मी। तर याच्यामध्ये सिमेंटचा जो काही माल बनवलेला आहे तो सगळा ओतून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीनं आपला जिना होणार आहे। तर याच्यावरती फरशी घालायची की नाही किंवा काय पुढं जाऊन कशा पद्धतीनं काय करायचं ते हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंडळी समजतच जाईल। तर मंडळी, जे काही आपले व्हिडिओ यूट्यूबचे आहेत ते लागोपाठ न आल्यामुळं तुमची सुद्धा त्या व्हिडिओमधली ओढ जर कमी झाली असेल तर आता जे काही व्हिडिओ येत असतील ते आवडीने प्लीज बघत जा आणि व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की सांगत जा। काम म्हणजे घरातील काम, पुन्हा घरावर जी काही लोक आहेत त्यांचं जेवणा खाण्याचं नाश्त्याचं यामुळे खूप साऱ्या भांड्यांचा पण मंडळी पसारा पडतो आणि इथं येऊन पण थोडंफार घरावरती येऊन पण थोडंफार मदत करावी लागते। या सगळ्यामध्ये मी खूप व्हिडिओ टाकण्यासाठी लेट केलेले आहेत, तर त्याबद्दल माफी असावी। तर मंडळी, खिडकीला अशी वेगळी थोडीफार डिझाईन बनवायची आहे। त्याच्यासाठी भाऊनं हे ट्रॅक्टरमधून म्हणजे दुसरा छोटावाला चिरा लागणार होता तर तो चिरा कडगावमधून आणलेला आहे। तर त्या आता उतरवण्याचं काम चालू आहे। बघा, या चुलत सासूबाई माझ्या मला आणि जिज्ञासाठी या काजूचे बोंडू घेऊन आलेले आहेत। गावाकडे अशी मुबलक प्रमाणात काजू मिळतात आणि खूप छान पण लागतात। आणखीन एक मंडळी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे आपल्या ओळखीचे लोक भेटतात, व्हिडिओ बघणारे लोक जेव्हा भेटतात तेव्हा व्हिडिओ का येत नाहीत याचं म्हणजे कारण विचारतात आणि नेहमी सांगत असतात की व्हिडिओ टाकत जा। आम्हाला एक प्रकारची तुमची व्हिडिओ बघण्याची सवय झालेली आहे आणि हे सगळं ऐकून खूप छान वाटतं। जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत जाईन। 20 21 1 2 3 4 5 6 7 हा आमच्या दाराला काय दरवाजा करायचा, दाराला काय करतात? तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय दाखवत आहे। हे नेहमीच आपलं उंदरांचं आणि घुशींचं जे काही ढासळून टाकलेलं आहे बघा, पाठीमागं आपल्या चुलीच्या साईडला वरच्या बाजूला पाण्याच्या याच्यामुळं ओलावा तिथं निर्माण झालेला आहे त्या पाठीमागं सगळ्या बाजूला, आणि तिथून उंदराण आणि घुशीनं सगळं पोखरून टाकलेलं आहे।
एकतर त्या लोकांना खूप सारं जेवण बनवावं लागतं, त्यामुळं थोडंफार भाकरी वगैरे चुलीवर बनवतो आम्ही. आणि त्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या चुलीच्या साईडचा हा मातीचा ढिगारा काढावा लागतो. तर ही आपली मास्टर बेडरूम, याच्यामध्ये अटॅच म्हणजे टॉयलेट असं घेतलेलं आहे रूममध्येच. तर ही भाऊची इच्छा नव्हती, मीच म्हणजे म्हटलं असू देत की मास्टर बेडरूमला वळंब्यात घ्या लागतंय. रचून ते काय दुसऱ्या दिवशी पाडायचं नाही, ते सगळं केलं असतास होय की नाही मुला. तर याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ मी अटॅच केलेला आहे. जेवढे काही व्हिडिओ भेटत आहेत ते लागोपाठ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुढं जो पोर्च करायचा आहे त्याच्यासाठी जो म्हणजे कॉलम येणार, त्याच्यासाठी भाऊ स्वतः खड्डा खणत आहेत. तर मंडळी, अशा पद्धतीनं म्हणजे घरातल्या घरात स्वतः कामं करून खूप सारे आम्ही पैसे संपूर्ण घराचे म्हणजे बांधकामाचे वाचवलेले आहेत. तर मंडळी, खूप सारी लोक म्हणत होते की म्हणजे व्हिडिओ आता लेट झालेले आहेत तर डायरेक्ट वास्तुशांतीचाच व्हिडिओ दाखव. पण मंडळी, जेव्हा संपूर्ण घराच्या आतापर्यंत तुम्ही निम्म्या तरीपर्यंत व्हिडिओ बघितलेलेच आहेत, अजून थोडेफार राहिलेले आहेत, ते जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघाल आणि मग घराचा व्हिडिओ वास्तुशांतीचा बघाल, तेव्हा जो काही आनंद मिळणार आहे किंवा एक सर्टिफिकेशन मिळणार आहे ते वेगळंच असणार आहे. तर मंडळी, या बाजून पण एक दरवाजा ठेवलेला आहे बघा, जिन्याच्या बाजूनं पण. म्हणजे जर वरती भविष्यात कधी जिन्याच्या वरती पण म्हणजे स्लॅबवरती रूम जर काढल्या तर या भागातून म्हणजे परस्पर जाता यावं, यासाठी सुद्धा या साईडला एक दरवाजा मी ठेवलेला आहे. दीदी लांबो जिग्या साईडला हो. ये लवकर उठ, लवकर उठ, इकडे लवकर उठ, इकडे माझ्या काकत. नाही, तिथं पडतंय, ते हलतंय, सांगितलेलं आई, जड असतंय ते. जिग्या मी जाणार तिथे घरला, बस मी गेलो. आम्ही एखादच जिन्ना बघूया, ये वाळलाय काय, ये बघूया, ये मुला वाळलाय काय बघूया. पोर्चसाठी जे काही दोन्ही कॉलम आहेत ते आपले कॉलम तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये आता माल भरायचा आहे. तर हा मधला हॉल आहे आणि दोन ज्या बाजूला जे खिडक्या दिसतात त्या दोन बेडरूम आहेत. थोडंफार स्ट्रक्चर लक्षात येतच असेल, हळूहळू ते तुम्हाला कळत जाईल बघा. तर इथं चिऱ्यावरती म्हणजे बांधकामावरती उभा राहून भाऊ पाणी मारत आहे. तर म्हणजे बघताना एवढं म्हणजे छोटं वाटतं, पण जेव्हा त्या वरच्या थरावरती उभा राहून पाणी मारावं लागतं तेव्हा खरंच खूप म्हणजे भयंकर वाटतं. म्हणजे मला तरी, मी तरी तिथं उभा राहून पाणी मारू शकत नाही. तर मंडळी, म्हणजे लेंटेनपर्यंत जेवढं काही बांधकाम आहे तेवढं पूर्ण करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक थोडे दिवस गॅप घेतला, नाहीतर खूप लवकर आमचं बांधकाम म्हणजे झालं असतं, आवरलं असतं. हा बॅक साईडला जो दरवाजा दिसत आहे तो किचनमधून बाहेर येतो आणि इथं सुद्धा आपल्याला एक म्हणजे चुलीसाठी मोठा सोफा बनवायचा आहे. तर तो नंतर वास्तुशांती झाल्यानंतर म्हणजे घराचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर आम्ही करणार आहोत. जेव्हा मंडळी लोक सगळी हा घराचा प्लॅन बघतात किंवा जे बांधकाम चालू आहे ते बघतात, तेव्हा म्हणतात की म्हणजे तुम्ही म्हणजे 5च माणसं तर एवढं मोठं घर कशाला बांधता आहात, खूप मोठं बजेट झालेलं आहे. तर मंडळी, घर हे पुन्हा पुन्हा होत नाही, तर एकदाच होतं. म्हणून म्हणजे छोट्या घरामध्ये किंवा अगदी 10 बाय 10च्या रूममध्ये राहून सुद्धा आम्ही दिवस काढलेले आहेत. आणि माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे आता नेहमी बघतच आहात आपलं घर कसं आहे, कशा पद्धतीचं आहे. मी काय घराला नावं ठेवत नाही, खूप सुंदर असं ते पण घर आहे, पण कमी जागेमध्ये म्हणजे ॲडजस्ट करून आम्ही पण दिवस काढलेले आहेत. त्यामुळं आता म्हणजे जर जागा आहे तर मोठंच घर बांधायचं असं ठरवलेलं होतं आम्ही. त्यामुळं अशा पद्धतीचा आम्ही प्लॅन ठरवलेला आहे.
तर आता संध्याकाळची वेळ आहे बघा आणि म्हणजे आता आपलं पोर्चसाठी 2 कॉलम केले म्हणजे बनवलेले आहेत. त्याच्या साईडनं सुद्धा आपल्याला पाया भरून घ्यायचा आहे. मंडळी अशा पद्धतीनं भाऊ स्वतःच काय ना काहीतरी उलाढाल करत असतो, स्वतःच खूप सारं काम करत असतो. प्रचंड अशी मेहनत या घरासाठी घेतलेली आहे त्यानं. म्हणजे त्याच्यासोबत आम्ही सुद्धा मदत करत असतो, पण त्यानं खूपच अशी घरामध्ये म्हणजे प्रत्येक लोक आपलं घर बांधत असताना मेहनत ही करतच असतात, पण त्यानं जे कष्ट घेतलेलं आहे ते खरंच म्हणजे अगदी त्याचा म्हणजे अभिमान करावा इतके कष्ट त्यानं घेतलेले आहेत. आणि हे मी स्वतःच म्हणत नाही तर खूप साऱ्या लोकांनी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे की घरासाठी किती त्यानं मेहनत घेतलेली आहे. ओला थर आहे ग तो, अंगाला घाण लागणार. ते काका बसल्यात म्हणजे ते काम करायला लागल्यात. काम करायला ते काका. जिग्यावर कितीही लक्ष ठेवलं आणि कितीही समजावून सांगितलं तरी आपले उपद्व्याप सोडत नाही ती. अशा पद्धतीनं काही ना काहीतरी मदत करत असते. फक्त एवढीच भीती वाटते की काहीतरी लागेल, कुठेतरी पडेल, पण स्वामींच्या कृपेने पूर्ण घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत कुठेही इजा पोचवू दिली नाही स्वामीने. आता पडले थांबती मार तिला शेड होईन जाऊन. मला ड्रेस भिजा लागला. बऱ्यापैकी मंडळी सगळं आतील बांधकाम झालेलं आहे आणि आता हे शेवटचं आपलं पोर्चचं बांधकाम चालू आहे. याच्यानंतर स्लॅबचं जे काही काम असेल ते चालू होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा कडेनं असा कठडा येईल म्हणजे वरती स्लॅबच्या वरती. तर सध्या हे पोर्चचं काम चालू आहे. तर जे सिमेंटचे ते कॉलम जे केलेले आहेत तर ते पण आम्हाला चिऱ्यामध्ये बांधायचं होतं, पण आमचे इंजिनियर असे बोलले की ते म्हणजे चिऱ्यामध्ये म्हणजे पेलणार नाही. म्हणजे मेस्त्री पण आणि इंजिनियर पण त्या दोघांचं मत होतं की हे म्हणजे वजन पेलणार नाही स्लॅबचं, कारण की हे लोड बेरिंगचं आहे, कॉलममधील घर आपलं नाही आहे, हे लक्षात घ्या मंडळी. आणि लोड बेरिंगचं असून सुद्धा इतकं सारं खूप बजेट वाटत आहे. आणि जर कॉलमचं असतं तर बापरे खूपच बजेट झालं असतं. तर आता पोर्चमध्ये हा भर टाकायला चालू आहे बघा. तर ही सुद्धा जो काही भर टाकण्याचं काम आहे ते सुद्धा भाऊ स्वतःच करत आहे. तर थोडीफार आम्ही पण मदत केलेली आहे. एवढं भरायला लागणार नाही. आणि जोपर्यंत मंडळी घराचं बांधकामाचं काम पूर्ण होत नाही म्हणजे एक म्हणजे मोहीमच आम्ही हातात घेतलेली आहे, तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत ती मोहीम फते होत नाही तोपर्यंत दुसरीकडे लक्ष लागत नाही अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि इथं आतमध्ये जे काही बांधकामाच्या साईडला माल पडलेला आहे किंवा जास्तीत जास्त भर जी झाली आहे, सुरुवातीलाच मी भाऊला सांगत होती की ही भर म्हणजे आपल्याला याच्यावरती कोबा करायचा आहे, पुन्हा फरशीचं बांधकाम येणार, त्यामुळे या ज्या काही चौकटी आहेत त्या मुजणार. तर त्यानं एवढं माझं ऐकलं नाही. तर आता हे थोडंफार म्हणजे उकरून असं आम्ही काढणार आहोत. आणि ही जी काही माती असेल, जो काही सिमेंटचं साईडला आजूबाजूला पडलेलं जे काही दिसतं ते सगळं पोर्चच्या तिथं आपल्याला भर करायची आहे, तिथं सगळं हे फेकून देणार आहोत. तर अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मदतीनं हे काम चालू आहे आणि जिग्या पण आहे बघा मदतीला. जिग्याच्या आवाजावरून लक्षात आलंच असेल तिची थोडीफार तब्येत बिघडली, आवाज खूपच बसलाय, पण तिची मस्ती काही कमी नाही.
आम्ही आतमधील माती काढून हे पूर्ण स्वच्छ केलं होतं आणि हा जो काही माल बनवलेला आहे तो कोबा करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मिस्त्री लोक आले सेंटरिंगवाले आणि त्यांनी लँटनसाठी ज्या फळ्या मारलेल्या होत्या तर ते सगळं काढलं. पुन्हा त्याचे म्हणजे सिमेंटचं कचरा आणि मोळे सगळे पडलेले आहेत तर ते वेचायला. थंड पाणी पिऊ नकोस. केवढं मोळा गोळा केलीस एवढं. आणि इकडं पाणी जरासं दे की आपल्या मम्माला द्यायचं असतं. जिग्याचं कौतुक करायला पाहिजे कारण खूप सारे मोळे त्यानं वेचण्यासाठी मदत केलेली आहे. अजून ही रूम स्वच्छ करायची आणि किती खूप प्रमाणात मोळे पडलेले आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आजूबाजूला सगळीकडे जिथं काम केलं आहे तिथं कशाच्या कसे मोळे हे सगळे टाकून दिलेले आहेत ते सगळे गोळा करून घेणार आहोत कारण की आता आपल्याला कोबा करायचा आहे. आणि खूप सारं काम आम्ही स्वतःच करत आहोत. हे कोब्याचं पण फक्त मिस्त्री घेतलेले आहेत आणि जे काही म्हणजे माल वगैरे बनवायला लागत आहे ते भाऊ आणि भाऊचे मित्र मदत करत आहेत. ही बेडरूम आणि पुन्हा हा हॉल पूर्ण झालेला आहे. म्हणजे आदल्या दिवशी हे रात्रीचं केलेलं आहे आणि याच्यावरती पाणी पण मारलेलं आहे. तर सकाळपासून किचनचं काम म्हणजे करून झालेलं आहे. थोडंफार शिल्लक आहे. इकडं बघा ह्या हॉलमधूनच असं संडास बाथरूम एका कोपऱ्यात घेतलेलं आहे. हे आपलं किचन आहे. किचनचं सकाळपासून म्हणजे कोबा करून घेतलेला आहे. थोडासा इकडं हा भाग राहिलेला आहे आणि या साईडची जी काही रूम आहे तिचा आता कोबा करायला चालू आहे बघा. आणि हा जो काही कोबा करत असताना खूपच मंडळी यांची सगळ्यांची दमछाक उडाली. म्हणजे झालं काय, जेव्हा कोब्याचा माल बनवला गेला त्याच्यानंतर तो इतका घट्ट होत होता की हलतच नव्हता माल. म्हणजे मी जेव्हा हे लोक करत असतात बांधकाम तेव्हा बघितलं होतं की खूप सारा त्याच्यामध्ये म्हणजे आपलं वॉशिंग पावडर असते ती टाकतात. त्याच्यामुळं जो काही हा माल आहे तो म्हणजे इकडं तिकडं जेव्हा आपण ओढत असतो त्याच्यासाठी सोपं जातं ते. तर नंतर मालाचं प्रमाण आणि काही काय ॲडजस्ट करून त्यांनी मग व्यवस्थित माल झाल्यानंतर ते थोडंफार सोपं पडलं. नाहीतर आदल्या दिवशी खूपच दमछाक झाली आणि यासाठी खरंच खूप ताकद आणि मेहनत घ्यावी लागते. जिग्या पाणी तेव्हा तिथं आता जाईना आले भास्कर. तर जिग्याला दवाखान्यातून दाखवून आणलेलं आहे तरी पण तिची मस्ती काही कमी नाही आणि कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. खूप हट्टी आणि खूप जिद्दी आहे ती. तर किचनमध्ये म्हणजे जिथं आपलं आयाभरणीचं काम झालं होतं तर तिथं न चुकता आम्ही रोज दिवा लावतो. तर तो दिवा लावलेला आहे कारण की आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोडंफार हा माल उरलेला आहे असं मला वाटतं. तर तो आता घट्टच होऊन जाणार आहे. काय माहीत आता याचं काय करतात. तर अशा पद्धतीनं बघा आपला सगळा कोबा झालेला आहे. आता राहिलेलं आहे काम पोर्चचं. आता आज आम्ही तो पोर्च चांगला भिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती पण दुसऱ्या दिवशी कोबा केला जाईल. तर इथं भाऊ बंद करते आणि झाक तू मोटर बंद कर जा. तर मंडळी वास्तुशांती झाल्यानंतर घरामध्ये राहायला आल्यानंतर म्हणजे जे काही घराचे जुने व्हिडिओ आहेत बांधकामाचे ते शेअर करते म्हणून काही लोक खुळ्यात पण काढत असतील. पण या चांगल्या आठवणीत राहाव्या यासाठीचा केलेला चांगला प्रयत्न आहे. तर मंडळी नेहमीप्रमाणे समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. खात राहा, मस्त राहा आणि मिंधा